चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत। डावकुरे हाताचा तडाखेबंद फलंदाज उमेश तर त्याच्या जोडीनं दीपेश गाणेकर हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत। गोलंदाजी करण्याकरिता इथून जर आपण विचार केला तर तांबडवाडी तवसाळ संघ दाखल झालाय। एकाच विभागातून बिलॉंग करणारे हे 17 गावातील विविध संघ आपण पाहतोय मित्रांनो, जे तवसाळ गट या नावानं आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। एका विभागातील जिल्हा परिषद गट जिल्हा परिषद गट ना, एका जिल्हा परिषद गटातील अनेक गावांना या माध्यमातून एकत्र आणण्याचा एक अनोखा प्रयत्न मनाशी आयोजकांनी बाळगला आणि तो आज प्रत्यक्षामध्ये या पाणजूगावच्या मैदानावरती उतरवलाय। म्हणजे एका बाजूला इथून जवळजवळ 300 किलोमीटर वरती असणारा गुहागर तालुका आणि तेथील एकत्रित 17 गावांना आज इथं 400 किलोमीटरवर बांधणं आणि ते सुद्धा या क्रिकेटच्या मैदानावरती, काय अनोखा पराक्रम या आयोजकांनी केलाय। मित्रांनो, एखादी स्पर्धा एका दिवसात पार पडते, परंतु ती स्पर्धा पार पाडावी याकरिता आयोजकांना तब्बल महिन्यांहून जास्त महिने ही मेहनत करावी लागते। पहिला चेंडू उमेशच्या बॅटमधून आलाय, तडाखेबंद फटका, चेंडू गेलाय सीमारेषा पार, हा आलाय षटकार। थँक यू डीजे। आजच्या दिवसातील सर्वात अवघड काम, एव्हरीथिंग इज हार्ड बट हार्ड इज नॉट इम्पॉसिबल। सगळं काही कठीण आहे परंतु कठीण म्हणजे अशक्य नाही। हे काम अशक्य होतं ते काम करून दाखवले उमेशनं। डावकुरे आताच्या फलंदाजाचा डीप मिड विकेट वरती षटकार, आजच्या दिवसातलं सर्वात कठीण काम उमेशनं करून दाखवलं। यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज संजय वाघेनं, निर्धाव चेंडू हाताळलाय। यावेळेस दिशा बदलली, टप्पा बदलला आणि अचूक नियंत्रण चेंडूवरती मिळवलं। पुन्हा एकदा संजय वाघे मार्गस्थ। अकुट टप्प्याचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झालाय। पंचांना प्रश्न जरूर विचारलाय परंतु पंच सांगतायत की शरीरावरती हा चेंडू आदळलाय। यस पंच, निर्णय काय आहे? यस पंचांनी आकाशाकडे बोट केले। यस अर्थातच उमेशला माघारी परतावं लागणार आहे। पहिल्या विकेटचं पतन, खूप मोठा फलंदाज माघारी परतलाय। उमेश पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देत असताना बाद झालाय। मागच्या सामन्यामध्ये देखील उमेशने 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 12 धावा केल्या होत्या। या सामन्याचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने करून दिल्यात। खूप चांगली सुरुवात करून तो बाद होतोय। इथं मात्र यश जरूर प्राप्त झाले अर्थातच तांबडवाडी तवसाळ संघाला। यावेळेस ऑकवर्ड पोझिशन मध्ये फटका होता, काही काळ चेंडू जरूर हवेत राहिला परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय। एकच धाव मिळेल राजेशला, राजेशचं खातं उघडलं जात आहे। 7 धावसंख्या असताना 7 धावसंख्येवरती धावफलक असताना एक फलंदाज माघारी परतलाय। पुन्हा एकदा संजय वाघे मार्गस्थ झालाय। यावेळेस दीपेश गाणेकरने फटका जरूर खेळलाय परंतु अंतर कमी गाठलंय। यावेळेस पहा क्षेत्ररक्षकानं झेल अक्षरशः धरणीला दान केलाय। झेल जीवनदान प्राप्त झालंय फलंदाज दीपेश घाणेकरला। अक्षरशः चेंडू आसमंताला भिडला होता आणि सहज सोपा झेल टिपेल असं वाटलेलं फलंदाज बाद होईल असं वाटलं होतं परंतु सहज झेल सोडला राजेश। यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, दॅट इज वी कॉल्ड। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळतात 9। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे।
पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावफलकावरती 9 धावा आहेत. उमेश सारखा एक चांगला फलंदाज संजय वाघ यानं माघारी परतवलाय. झेल जो सोडला त्या झेलावरती जर बोलायला गेलात तर खऱ्या अर्थानं ज्या वेळेस क्रिकेटमध्ये झेल सुटला गेला त्या वेळेस मोठे इतिहास होताना पाहायला मिळालेत. कोण विसरेल तो सामना जो खेळला गेला होता भारत विरुद्ध श्रीलंका. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डनवरती 4 धावसंख्येवरती भारताच्या रोहित शर्माचा झेल तिसारा परेरानं सोडला आणि तिथून कोण विसरेल 264 धावांची खेळी. 4 धावसंख्येवरती तो झेल सुटला आणि तिथून 264 धावा रोहित शर्मानं वैयक्तिक केल्या आणि तो आजवरच्या वन डे क्रिकेटमधला इतिहास ठरलाय. नवीन गोलंदाज समीर. यावेळेस समीरच्या चेंडूला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली दोघे आलेत परंतु यावेळेस खूप चांगला झेल टिपलाय. माघारी परतावं लागणार आहे राजेशला. खूप मोठा हादरा राजेशच्या स्वरूपात आणखी एका विकेटचं पतन. राजेश मागच्या मॅचचा जो खऱ्या अर्थानं मानकरी होता तो देखील माघारी परतलाय. इथून मात्र नव्या दमाचा, नव्या उमेदीचा, नव्या उत्साहाचा, नव्या ऊर्जेचा फलंदाज मनोहर हुमणे अर्थातच मन्या मैदानामध्ये सरसावलाय. त्याच्या शरीरयष्टीकडे पाहिलत ना तर जणू काही 38 सर्कल देखील पार होणार नाही असं वाटेल, परंतु त्याच्या बॅटमधून जेव्हा षटकार येतील ना तेव्हा अवाक होऊन आपण कपाळावरती आणि तोंडावरती हात माराला अशा प्रकारचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मनोज हुमणे मन्या. यावेळेस आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न मन्याचा असफल. निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. अर्थातच तांबडवाडी तवसाळ आपण पाहत आहे. तांबडवाडी निर्मला 11 तवसाळ विरुद्ध संघर्ष विरुद्ध कालिका मातादेवी क्रिकेट संघ पाचेरी आगर या दोन संघादरम्यानची ही लढत. एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाज समीरला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोजला. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न आणखीन एकदा सफल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती राजेश बाद झाला, तदनंतर मन्याला 2 चेंडू निर्धाव हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तांबडवाडी तवसाळ संघ करताना पाहायला मिळतोय. समीर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा गोलंदाजीमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. अकुटप्प्याचा हा चेंडू काय जबरदस्त फटका खेळलाय. 2 पाय उंचावत पॉइंटच्या वरून चेंडू गेलाय. दण सीमारेषेकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होतोय. प्रेक्षक तिकडे निर्णय कळवा. यस, प्रेक्षकांनी कळवलाय सीमारेषा पार चौकार. खूप चांगला फटका यावेळेस मनोहरनं खेळला. त्याला ज्ञात होतं या अगोदरचे 2 चेंडू मी निर्धाव खेळलेत त्यामुळे मला सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. यावेळेस आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. खूप चांगली फटकेबाजी यावेळेस मनोहर मात्र करत असताना 2 त्याने निर्धाव चेंडू जरूर खेळले परंतु 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. जुना चेंडू द्या आयोजक. धावफलक इथं मात्र फ्लाय होईल. धावफलकावरती 19 धावा. इथं मात्र दडपणावरती आणलंय समीरला. ज्या समीरनं 3 चांगले चेंडू हाताळले त्या समीरला इथं मात्र विचार करायला भाग पाडले या छोट्या चेंडूच्या खेळाडूने. ही ताकद आहे मन्याची. एक मानसिक बळ आहे त्याच्याकडे. शारीरिक बळ त्याच्याकडे कमी असलं तरी मानसिक बळ खऱ्या अर्थानं हिंदीमध्ये सांगायला झालं तर 7वें आसमान पर. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस तो मैदानात येतो त्या वेळेस तो छाप सोडून जातो. ही खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाडूची ओळख असते मित्रांनो. यावेळेस दूरून खेळलाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. वाईट चेंडू. आणखीन एक धाव. इथं मात्र दुहेरी दशकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. तवसाळ गटानं खऱ्या अर्थानं खूप चांगला प्लॅटफॉर्म इथं तुम्हाला निर्माण करून दिलाय आणि या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला छाप सोडायची आहे. यूट्यूब लाईव्ह वरती स्पर्धा होतीये.
TCPच्या माध्यमातून गुहागर पर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते, साता समुद्रापार पोहोचवली जाते आणि मग अशा वेळेला आपण चांगली कामगिरी केली तर नक्कीच आपण नजरेत येता. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर काय भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाकडे गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10च्या सरासरीनं 20 धावा लागल्यात. इथून आजच्या दिवसातला शेवटचा अखेरचा तिसरा आपण दुसऱ्या फेरीतला सामना पार पाडणार आहोत. तर एका बाजूला आपला पाहायला मिळणार आहे संघर्ष 11 काजूर्ली, तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती क्रिकेट संघ भातगाव. या 2 षटकांच्या खेळानंतर आपण यायचं नाणेफेकी करिता. साहिल डावकुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलाय. स्वप्नील पहिला चेंडू स्वैर हाताळलाय. 1 धाव जी धावफलकावरती गणली जाईल. धावफलकावरती 21 धावा होताना पाहायला मिळत आहेत. नवोदित खेळाडूंमध्ये अग्रगण्य नाव स्वप्नील गुहागर तालुक्यामधून जरूर घेतलं जातं. आखूड टप्प्याचा चेंडू दीपेश गाणेकर ब्रँडेड फटका सीमारेषा पार षटकार. नवतरुणांनी वसा घेतला हो, समाज आपला पण घडवू संघ बांधला हो, चल उंच भरारी आकाशी घेऊ ही स्वप्न उद्याची नजरे. इथं मात्र षटकार येतोय दीपेश गाणेकरच्या बॅट मधून. 27 धावांवरती धावफलक फ्लाय होत आहे. साहिलने यावेळेस स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळला पण परिणाम मात्र बदलला नाही. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क सीमारेषा पार षटकार. अभिमान जगाचा जागव आता इतिहासाची सोनेरी गाथा. अभिमान जगाचा जागव आता. पाणजूच्या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही पहिल्या इनिंगचा खेळ करताय तर अशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र उमेश माघारी परतलाय, राजेश परतलाय, तितकासा फरक आम्हाला पडणार नाहीये हे मात्र दीपेशने दाखवून दिलंय. माझ्यामध्ये देखील ती क्षमता आहे. इथं मात्र षटकाराची हॅट्रिक करण्याची संधी जरूर होती. बॅटच्या टो एंडकडे चेंडू लागतोय. 1च धाव मिळेल दीपेशला. स्वतःवरती नाराज आहे तो कारण त्याला माहिती होतं स्लॉट मध्ये चेंडू होता, आर्क मध्ये होता, आउट ऑफ द पार्क देखील धाडता आला असता परंतु तो प्रयत्न फसवलाय. स्वप्नीलनं कमबॅक केलंय. आता खऱ्या अर्थानं या सामन्यातली रंगत आणखीन वाढताना पाहायला मिळणार आहे कारण 2 नवोदित खेळाडू एकमेकांसमोर आहेत. दोन्हीही 20-22 हे खेळाडू आहेत. इथं मान्यानं जिंकलंय. क्या बात आहे. चेंडू गेलाय सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. चेंडू द्या चेंडू पाठवा. येस थँक्यू. तर आणखीन एक षटकार स्वप्नील वरती. इथं मात्र हल्ला बोललाय. धावफलक 40 धावांवरती जाऊन पोहोचलाय. पाचेरी आगरचा विचार केला तर मागाच्या सामन्यामध्ये तब्बल 80 ना की 78 केल्या होत्या. 78 धावा पहिल्या सामन्यात त्यांनी केल्यात प्रथम फलंदाजी करताना. त्यामुळे तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि त्याच्यामध्ये देखील सर्वात जास्त योगदान मान्याचं होतं. इथं देखील मान्या तळपतोय. आडवा बॅट नाही. यावेळेस मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नाहीये. 1च धाव मिळेल. खूप चांगलं षटक आतापर्यंत जात आहे. अर्थातच कालिका देवी पाचेरी आगार संघाकरिता धावफलकावरती विचार केला तर 41 धावा. तिसऱ्या षटकाचा अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथून एखादा मोठा फटका आणखीन आला तर मात्र तळसाळ संघ पूर्ण दडपणाखाली येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी माकवती पुन्हा एकदा स्वप्नील. इथं मात्र काय चमत्कार दाखवणार आहे गोलंदाजीमध्ये. फटका फसलाय दीपेश गाणेकरचा. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली स्वतः स्वप्नील त्यानं टिपलाय झेल. जाता जाता मात्र छाप सोडून गेलाय. दीपेश गाणेकर बॅक टू पॅव्हेलियन. संघर्षाने मिळू अधिकार. बळीराजाच्या वंशदिव्या
षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. इथून मात्र तवसाळ कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. चला यानंतर मी विनंती करणार आहे संघर्ष 11 काजूर्ली आणि शिवशक्ती क्रिकेट संघ बादगाव दोन्ही कर्णधारांनी त्वरित यायचं आहे पोडियमकडे. गोलंदाजी मागवती गोलंदाज दाखल झालाय कैलास. हरीश नव्यानं आलाय स्ट्रायकर एनकडे. हे 6 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत कारण 55-60 धावा बनवाव्याच लागतील पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅन वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या माध्यमातून. एक धाव मिळते. धावफलक जर विचार केला तर 42 धावांवरती जाऊन पोहोचते. आणि चांगली बाब म्हणजे मन्या पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आलाय. मन्याचा विचार केला तर आतापर्यंत तो खेळतोय 17 धावसंख्येवरती. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने जवळजवळ 22 धावा बनवल्या होत्या. आखू टप्प्याचा चेंडू आडवा बॅटनं डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तो फंबल झालाय परंतु एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झालंय. एकच धाव मिळेल मण्याला. धावफलक पोहोचते 43 धावांवरती. 4 चेंडू अद्यापही बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये किमान 2 चेंडू तरी मैदानाच्या बाहेर येणं गरजेचं असणार आहे कारण तवसाळ संघाचा विचार केला तर खूप चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. यावेळेस चेंडू उडवलाय परंतु संजय वाघेझेलच्या खाली त्यानं टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन. हरीश मैदानाच्या बाहेर. अभिमान जगाचा जागव आता लिहू इतिहासाची सोनेरी गाथा. अभिमान जगाचा जागव आता. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं छोटा भाऊ मैदानामध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. त्याला साथ देण्याकरिता मोठा भाऊ अर्थातच मेघराज हुमणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनोहर आणि मेघराज हे 2 बंधू इथून पाचेरे आगार संघाची ही नौका पाणजूच्या किनाऱ्यावरती कशा पद्धतीने लावतायत ते मात्र पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन कडे. दण 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 जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. आणखीन एकदा नशिबाची साथ मन्याला मिळते. धावफलक 4 धावांनी फ्लाय होत आहे. धावफलक 47 धावांवरती जे जाऊन पोहोचलं जात आहे. इथून मात्र आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनव हाच मात्र कानमंत्र दिलाय बंधू मेघराज हुमणेनं जो स्वतः कर्णधार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लीड करतोय. यावेळेस वेगवान क्या बात आहे. प्रचंड वेग धारण केला यावेळेस गोलंदाज कैलासनं. इम्प्रेस केलाय. या संपूर्ण तवसाळ संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर चारही गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या बळावर इम्प्रेस केलंय. इथून शेवटचा 1 चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा कैलास मार्गस्थ होतोय. फॉर एंड कडून तो गोलंदाजी करतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. खूप चांगल्या पद्धतीचा ऍक्शन आहे, फॉलो थ्रू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची गती देखील तो प्राप्त करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. मेघराज हुमणे पुढे सरसावलाय. 1 धाव घेतलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा पळून काढल्या. तिसरीचा प्रयत्न खराब पैकी त्यामुळे 3 पूर्ण होतील. आता मात्र चौथीचा देखील प्रयत्न होणार आहे आणि चौथीच्या प्रयत्नात मात्र थोडा बाल जवळ क्षणामध्ये यष्टीरक्षक वाचलाय. फलंदाज बाद झालाय. चौथ्या धावेच्या प्रयत्नात धावफलकावरती 50 धावा लागल्यात. जिंकण्याकरिता 51 धावांचं आव्हान आहे. चला या मी विनंती करतोय संघर्ष 11 काजूर्ली आणि शिवशक्ती क्रिकेट संघ भातगाव स्वाभिमान आमचा कुणबी स्वाभिमान. जय हो 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 जय हो. संपूर्ण थँक्यू डीजे. संपूर्ण या पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर
तब्बल 50 धावा धावफलकावरती आहेत. त्यापैकी 25 धावा या एकट्या मनोहरच्या बॅटमधून आल्या. 11 चेंडू आणि 25 धावा त्यानं बनवल्यात. एकंदरीत 4 षटकामध्ये धावफलकावरती 50 धावा ज्या लागल्या गेल्यात. जिंकण्याकरिता 24 चेंडू 51 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मैदानाचा ताबा घ्या पाचेरी आगर संघ. या 51 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होणार, कशा पद्धतीने खेळ रंगणार या ऐकूयात मायक्रोफोन वरती मंगेशजी मते यांना. धन्यवाद डीजे. शिवरायांच्या स्वराज्य पूर्ततेसाठी जमिनीतून मोती पिकवणाऱ्या या हातात तलवार धरून सह्याद्रीच्या मातीत पाय रोवून उभा राहिला तो कुणबीच. हिंदुस्थानच्या लोकजीवनाचा आत्मा म्हणजे कुणबी, जगण्याची संस्कृती म्हणजे कुणबी, हे विश्वची माझे घर ही संकल्प म्हणजे कुणबी, जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजे कुणबी. मैदानामध्ये सुरू असलेली लढत, एका बाजूला बलाढ्य तवसाळ तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा पाचेरी आगर. दीपक वाघे यांच्या अनुपस्थितीमध्ये निर्मला 11 तांबडवाडी हा संघ आता मात्र जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता. 24 चेंडू 51 धावा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अभिषेक आणि साहिल डावाची सुरुवात करतायत. गोलंदाजी मार्कवरती आहे तो मेघराज हुमणे आणि त्यांचे बंधू. खरोखरच आक्रमक फलंदाजी केली या दोघांनी. मनोहर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 24 चेंडू मध्ये 50 धावसंख्या उभारली. आता मात्र जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता. तवसाळ या संघाला आक्रमक सुरुवातीची गरज. पहिले 2 चेंडू 2 धावांवरती धावसंख्या होते. खातं खोललं जाते संघाचं. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले तमाम क्रीडा प्रेक्षकांना मानाचा मुजरा. पंकज आंबेकर, पंकज, दीपक अवेरे, विशाल बारसकर, डीजे सचिन कुळे, राजेश वाघे, काव्या भोईर, सर्वांचं मनापासून आभार. आता मात्र सुरुवात होते पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, बलाढ्य षटकार. डीजे धन्यवाद 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 डीजे. गगनचुंबी षटकार मारलाय. फलंदाज आहे तो अभिषेक. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. मित्रांनो, फार सुंदर ओळी सुरेश भटांच्या. मैदानामध्ये जाऊया. आक्रमक षटकार मारल्याच्या नंतर अभिषेक मात्र
शॉर्ट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतो, या दरम्यान 1 धावा पूर्ण होते. 1 धावसंख्येनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती 9. पहिलं षटक प्रगतीपथावरती. एका बाजूला अभिषेक तर दुसऱ्या बाजूला साहिल. पहिलं षटक मेघराज. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो चेंडू, पायचा झेल होतोय काय, मात्र गचा क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय तो पाचार्य आगर या संघाला. आता मात्र धावचीची संधी होती, गडी बाद होतोय. हे लिंबू कापला रस घालू लागला गो, लिंबू कापला रस घालू लागला. धन्यवाद डीजे. झेल सुटल्याच्या नंतर दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि या दरम्यान धावचीत होतोय तो तांबडवाडी, निर्मला 11 तांबडवाडी या संघाचा खेळाडू साहिल डगआउट मध्ये येतोय. त्याची जागा घेण्यासाठी जाते तो मात्र रुदीप कुळे मित्रांनो, एक मोठं नाव, ग्वाघर तालुक्यातल्या टेनिस स्टार मधलं एक मोठं नाव रुदीप कुळे. आज मात्र दीपक वाघे यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळणारा निर्मला 11 तांबडवाडी हा संघ कोण विसरेल. दीपक वाघे यांना यष्ट्यांच्या मागे खेटून उभा असलेला आमचा सहकारी आज मात्र त्याच्या कामानिमित्त तो गावी गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये फार सुंदर खेळ सुरू आहे तवसाळ तांबडवाडी या संघाचा. आता मात्र पुढचा चेंडू मेघराज याचा, रुदीप याच्यासाठी सुंदर चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत. राज भडवळकर अवांतर चेंडूची खून होते. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती 11. दुहेरी धावसंख्येमध्ये पदार्पण झालंय. 51 धावांचा 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 51 धावा करायच्या आहेत. पहिलं षटक हाताळतोय तो मेघराज हुमणे. स्ट्राईकला आहे तो रुदीप कुळे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अभिषेक हाच अभिषेक ज्यानं उत्तुंग षटकार मारला होता. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मेघराज पंचांना पार करून पुन्हा एकदा रुदीप कुळे फाईन लेग रिजन मध्ये चेंडू टोलावलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, गगनभेदी षटकार. डीजे धन्यवाद डीजे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. या 17 धावसंख्येमध्ये अभिषेक यानं मारलेला गगनचुंबी षटकार आणि रुदीप कुळे यांनी मारलेला गगनचुंबी षटकाराच्या जोरावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. आता मात्र गाडी पटरीवरती आहे. पाहायचं एका बाजूला ताऊसाळ तर दुसऱ्या बाजूला पाचेरी आगर. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले नितीन पागडे, डीजे सचिन कुळेसर, साहिल गेमिंग, संकेत मोरे, पंकज आंबेकर, दीपक अवेरे, विशाल बारसकर सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतोय. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडूची खूण होते. दुसरं षटक घेऊन आलेत ते सुशील. पाचेरी आगरचा हा खेळाडू सुशील आता मात्र व्यक्तिगत पहिलं, संघासाठी दुसरं त्याचा सामना करतोय. तो स्ट्राईक एंडला येतो अभिषेक. सुंदर चेंडू, किपिंग विकेटच्या पाठीमागे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय, त्याचा फायदा होतोय तो तावसाळ्या संघाला. पंच राज भडवळकर खूण करतात लेग बाईची. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते 19. जवळजवळ 364 प्रेक्षक क्रिकेट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. सर्वांचं स्वागत करतोय. भव्य दिव्य अशी लढत. दुसऱ्या फेरीतले सामने, एका बाजूला तावसाळ तर दुसऱ्या बाजूला पाचेरी आगर. कोणत्याही माणसाला अडचणीमध्ये जपा मित्रांनो. नो चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 20. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 31 धावांची गरज. पुढचा चेंडू सुशील याचा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते ऑन साइडला, फिरवून मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर वळला होता. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. मित्रांनो, कोणत्याही माणसाला अडचणीमध्ये जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. खरोखरच ही दोन
सुंदर वाक्य. पुढचा चेंडू रुदीप याच्यासाठी पॉवरफुल सक्सेसफुल षटकार येतोय. खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने और ये लगा षटकार. डीजे निश्चितच एक गगनचुंबी षटकार मारतोय. धावसंख्येमध्ये झपाट्याने बदल होतोय. धावसंख्या होते 26. दीपक वाघे यांच्या अनुपस्थितीमध्ये रुदीप कुळे मात्र आता पूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेतोय. तवसाळ गावचे सुपुत्र दीपक बादावटे सर, अजित बादावटे सर, दुर्गेची कोंडवी असोसिएशनचे प्रमुख, त्यांनी मंचाकडे यायचंय, समालोचन कक्षाकडे यायचंय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं होतं. रुदीप यांच्या खांद्यावरती मोठी मदार असणार आहे. अजित बादावटे सर, दुर्गेची कोंडवी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख, त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय कृपया. पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडतंय बघडतंय पाहायचंय. सुंदर चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल, खणखणीत, दणदणीत चेंडू ट्रॅव्हल होतोय. किती धावा निघतात ते पाहायचंय. या दरम्यान 3 धावा. धावसंख्येमध्ये झपाट्यानं बदल होतोय. धावसंख्या होती ती 29. 51 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला तवसाळ हा संघ आता मात्र समीकरण होते 13 चेंडू आणि 22 धावा. खरोखरच दीपक वाघे असतात तेव्हा सुद्धा नेतृत्व जबरदस्त असतं, परंतु आज त्यांच्या अनुपस्थिती कुठे जाणवू देत नाहीये रुदीप कुळे. कारण रुदीप कुळेचा खेळ आम्ही जाणतो. रुदीप कुळे फार सुंदर क्रिकेट खेळतात, फार फलंदाजी करतात, परंतु आज जास्तच क्रिकेट त्यांचं बहरलंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अभिषेक याच्यासाठी दीपक जोशी सर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा कळवत आहेत. जय महाराष्ट्र, जय मनसे शुभेच्छा सांगतायत. तुमच्या शुभेच्छा साहेब स्वीकारलेल्या आहेत. षटक संपल्याची खून करतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तवसाळ तांबडवाडीचे सुपुत्र आदरणीय डीजे सचिन कुळे सरांचं आगमन झालेलं आहे. सरांचं सहर्ष असं आम्ही स्वागत करतोय. संदीप वाघे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. डीजे सचिन कोळे सरांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. युवा चेहरे आहेत, युवा सहकारी आहेत. खरोखरच जर सामाजिक संघटनेमध्ये वाटचाल करायची असेल तर हे सहकारी, हे शिलेदार सोबत असणं फार गरजेचं आहे. खरोखरच ही सगळी मातबर मंडळी आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं तवसाळ गावाचा भौगोलिक विस्तार पाहिला तर एका बाजूला उंच डोंगर, हिरवेगार डोंगर, तर दुसऱ्या बाजूला निळा अथांग समुद्र आणि त्याच्यामध्ये वसलेला तवसाळ गाव आणि त्या गावामधल्या ह्या 2 मोठ्या वाड्या, त्याच्यामध्ये एका बाजूला तांबडवाडी तर दुसऱ्या बाजूला बाबरवाडी आणि त्यातली हे जिवलग मित्र मंडळी आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजूच्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अभिषेकाच्या बॅट मधून खणखणीत, दणदणीत, सीमा रेषा पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. आता नो चेंडू आणि 4 धावा, एकूण 5 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो दीपेश. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 35. पुन्हा एकदा दीपेश. फार सुंदर चेंडू. बॅटची कडा लागून गेलेला चेंडू आणि झेलबाद. किपर राजेश भोवड. भातगाव आणि काजूर्ली, शिवशक्ती भातगाव आणि संघर्ष 11 काजूर्ली, दोन्ही संघनायकांनी यायचंय नाणेफेकीसाठी. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. धन्यवाद. हॅपी मराठी शान. विवेक नवरत सर शीरची मॅच कधी विचारत आहेत. तुमच्या माहितीसाठी सर सांगतो, बलाढ्य शीर सकाळीच 3ऱ्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीतच पराभूत झाला होता. पाचेरी आगर या संघानं
शीरला पराभूत केलं होतं. तो जर पाचेरी संघ आता तवसाळ बरोबर 2 हात करतोय. मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र स्ट्राईकला येतो कैलास. पुढचा चेंडू, काय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि मला वाटतं 2 चेंडू मध्ये 2 फलंदाज माघारी होतात. आता मात्र पडझड होते तवसाळ संघाची. निर्मला 11 तांबडवाडी हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. मात्र रुदीप कुळे एका बाजूला तग धरून आहे. आज दीपक वाघे यांची उणीव भरून काढावी लागेल रुदीप कुळेना. 2 बॉल चेंडू मध्ये 2 विकेट काढतोय तो दीपेश. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सौरभ. आबलोली गावचे कुणबी युवा कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र सुभाषदादा पागडे साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. दादांचं इथे सहर्ष स्वागत करतोय आम्ही. हा चेहरा सुद्धा फार ओळखीचा चेहरा आहे. गुहागर तालुक्याचं टेनिस मोठं व्हावं, मुंबईतल्या खेळाडूंना आमच्या वाव मिळावा यासाठी धडपडणारं हे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय श्रीयुत सुभाषदादा पागडे साहेब यांचं सुद्धा स्वागत आहे. हॅट्रिकची संधी आहे. पायचा पहिली हॅट्रिक घेतोय का दीपेश, स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. पुढचा चेंडू लॉफ्टेड केला फटका आणि खणखणीत दणदणीत सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल षटकार डीजे. धन्यवाद धन्यवाद सर. सौरभ स्वागत करतोय. आल्या आल्या लॉफ्टेड षटकार मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह सारखा देखणा फटका मारला आणि सरळ भिरकावून दिला चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 41. आता मात्र पुन्हा एकदा झेलबाची संधी होती. चेंडू जातोय तो विकेट किपिंगच्या पाठीमागे. आउटफील्ड थोडीशी कोरडी आहे आणि धन 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 चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. जवळजवळ 400 क्रीडाप्रेमी 414 क्रीडाप्रेमी पोहोचलेले आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खरोखरच जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सुंदर चेंडू. 8 बॉल 8 चेंडू आणि 8 चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता. बलाढ्य पाचेरी आगर विरुद्ध तवसाळ अशी लढत आहे मित्रांनो. रोमहर्षक लढतीची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि मला वाटतं हा धाबत आहे की कॅच आहे ते सांगायचं आहे पंचानी. कॅच आहे कॅच आहे. काय सुंदर झेल टिपलाय तो दीपेशनं. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 46. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. आता मात्र स्ट्राईकला आहे तो गुहागर टेनिसचा बाहुबली. गुहागर टेनिसचा बाहुबली रुदीप कुळे निर्मला 11 ताबणवाडी या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दीपक वाघे यांचं आज आम्ही सारखं सारखं नाव घेतोय कारण हे युवा व्यक्तिमत्व सुद्धा तालुक्याची कोणतीही स्पर्धा असू दे कधीही मागे नाही. छोटे छोटे खेळाडू मोठे व्हावेत अशी अपेक्षा असणारे आमचे हे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि मला वाटतं स्वैर चेंडू पायचा खणखणीत दणदणीत चौकाराच्या दिशेने जातोय परंतु चेंडू आडला जातोय. या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संजय वाघे स्ट्राईकला होते. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना जवळजवळ तवसाच्या बाजूने झुकलेला आहे. थोडस महागड षटक हाताळलं असं म्हणता येईल कारण स्वैर मारा केला दीपेश यांनी. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रितेश. प्रितेश 6 चेंडू आणि 2 धावा. बलाढ्य पाचेरी आगर विरुद्ध तवसाळ. मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाचेरी आगर या संघाकडे ती क्षमता आहे
परंतु तवसाळ हा सुद्धा आत्मविश्वासाने भरलेला संघ आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावा. एसके स्पोर्ट्स संदेश कातळकर सरांचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. सकाळपासून आम्ही तुमची वाट पाहतोय, कामामध्ये बिझी असाल. आता पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, न समजलेला चेंडू, अवांतर चेंडू. मला वाटतं स्कोर लेवल होतोय. 1 धावेची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता पूर्ण करायची बाकी आहे. एसके स्पोर्ट्स संदेश कातळकर सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर मनापासून आभार आपले. पुढचा चेंडू, न समजलेला चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र बलिदान दिलं जातंय, कारण रुदीपला स्ट्राईक हवी. 1 धावेची गरज आहे. संजय वाघेवरती विश्वास होता, परंतु स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. 6 चेंडूला 6 षटकार मारले जातात, परंतु 6 चेंडूवरती 1 धाव मिळत नाही. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं कौशल्य आहे. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो समीर. .425 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो, मॅच जशी जशी रोमांचक होत जाते तसे तसे प्रेक्षक वाढत आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आता मात्र 1 धावेची आवश्यकता. स्ट्राईक लावतो रुदीप. सुंदर चेंडू, फाईन लेग रिजन मध्ये, खणखणीत दणदणीत, सीमा रेषा पार, चौकार. डीजे यू गे यू आय. राज भडवळकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. डीजे मास्टर, आपणास एक विनंती आहे, तवसाळ गटाचं एक सुंदर म्युझिक आहे, ते थोडंसं ऐकवलं तर बरं होईल. संधी तुम्हाला देतोय आता. तवसाळ गटाचं एक छानसं गाणं आहे. डीजे मास्टर.